सदवन्दियाणं तिरुवणैदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. बसा म्हणतो व्यवस्थित. मी नाही ओळखत कोण. सांगा, सगळे तुमचेच आहेत. कुंद कुंद आचार्य भगवान की जय. 53 नंबरची गाथा आहे. म्हणून एकदा जीवाणायिणी हणा संतानंताय जीवभावादो सद्भावदो अनंता पंचगुणपधानाय. जीव पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादि अनंत आहे. नंतर 3 भावांच्या अपेक्षेने साधी शांत आहे. जीवभाव म्हणजे क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे आणि सद्भावाच्या अपेक्षेने अनंतच आहे असं म्हटलं आहे. तर ते जयसेनाचार्यांनी चांगलं खुलासा घेतलं, त्याचं वेगळ्या अपेक्षेने घेतलं आहे. तर हे पंचग गुणप्रधानाय हे 5 अग्रगुणांच्या अपेक्षेने कथन आहे. प्रधान म्हणजे 5 भावाच्या अपेक्षेने जीव दाखवलेला आहे कसा आहे तो. जीवाचे जे 5 असाधारण भाव आहेत त्याच्या अपेक्षेने कथन केलेलं आहे. थोडं टीका बघितलं होतं आपण. अमृतचंद्राचार्यांची टीका आहे, थोडी बघितलेली थोडी राहिलेली. मी जरा मधून पहिले 2 वाक्य झाले, पुढचं वाचते. जीवा हा ही मिळालं सहज चैतन्य लक्षण पारिणामिक भावेन अनादि निधना. हा खरोखर जीव सहज चैतन्य लक्षण रूप पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादि अनिधन आहे. म्हणजे शाश्वत ध्रुव आहे. द्रव्याच्या अपेक्षेने ध्रुव आहे. कधी त्याचा नाश होणार नाही, कधी त्याची आदी नाही. म्हणून पुढं वाचते का. ते एव औदैक क्षायक्षमिक औपशमिक भावैही साधी सनिधना. हा तेच तोच आहे का. तेच आहे. तेच जीव अनेक जीव घेतलेत ना, त्यामुळे तेच जीव औदैक क्षायक्षमिक आणि औपशमिक भावाच्या अपेक्षेने साधी सनिधन आहेत. कारण औदैक भाव म्हटलं तरी पर्याय आहे. क्षायक्षमिक भाव औपशमिक भाव सगळे अंतर्मुहूर्तापर्यंत राहणारे किंवा एका समयाच्या नंतर बदलणारे या अपेक्षेने सुद्धा साधी शांत म्हणले. ते एव क्षायिक भावेन साधी अनिधना. काय तेच जीव क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनिधन आहेत. कुठल्या जीवाच्या अपेक्षेने. कुठल्या जीवाच्या अपेक्षेने. भव्य जीवांच्या भव्य. हां भव्य जीव म्हणायचं म्हणजे कोणी भव्य असतील तरच क्षय होणार आहे, अन्यथा नाही. ते पण काय म्हणायचं व्याप्ती दोन्हीकडनं बसत नाही. कारण कोणी भव्य असतील ते दुरांदूर किंवा अभव्य असंभव्य ते पण जाणार नाही मोक्षाला. जरी भव्य असते तरी सुद्धा त्यांच्यामध्ये ती पात्रता नाही. किती भेद केले भव्याचे. कुठले कुठले मी खडू घ्यायचं विसरले. भव्यांचे किती भेद कुठले कुठले. दुरांदूर भव्य. आणखीन पहिला आसन्न किंवा निकट भव्य. निकट भव्य आसन्न भव्य. दुसरं दूर भव्य. दूर भव्य दुरांदूर भव्य. झाले का. असं करायचं ना. कसं करायचं भव्य. दुरांदूर. अजून हे दुरांदूर म्हणजेच अभव्य असंभव्य का. मग 4 टाइप्स केलेत वाटतं ना ते. 4च आहेत. भव्य अभव्य दुरांदूर. नाही ते समयसारच्या टीकेमध्ये घेतलेत ना त्यांनी. 4 उदाहरणं घेतलेत त्यांनी इथं. मग ते अभव्यच आहे. हे दुरांदूर भव्य म्हणजे अभव्य आहे का. हे सॉरी अभव्य असंभव्य आहे का. दुरांदूर भव्य म्हणजे ठीक आहे. तर हे भव्यचे 3 टाइप्स घेतलेत आणि जेव्हा चौथा एक घेतो तो स्वतंत्र
अभव्य जीव. मला उदाहरण दिली होती. आसन्न भव्य म्हणजे कोण, निकट भव्य म्हणजे कोण. हां, म्हणजे योग्यता तर सगळ्यांचीच आहे की नाही, असं नाही आहे. फक्त हा आहे तो निकट भवात मोक्षाला जाणार आहे. निकट म्हणलं तरी सुद्धा अर्धपुद्गल परावर्तन म्हणलं तरी चालतंय त्याला, हो ना, असंच घेतलं होतं की. आसन्न भव्यता गुणोदय सती घेतलंय ना त्यांनी ह्याच्यामध्ये नियमसारमध्ये. आत्ता त्यांनी अनुभूती घेतली आणि त्याला फिक्स झालं ना, त्यामुळं त्याचा काळ अर्धपुद्गल परावर्तनाला काही कमी एवढं फिक्स झाला म्हणजेच तो आसन्न भव्य झाला. आणि हा दूरभव्य म्हणजे कदाचित अजून मिथ्यात्वात असेल, अजून त्यांनी अनुभूती घेतली नसेल, कधी ना कधी घेणार आणि मोक्षाला जाणार असा तो दुर्भव्य. हां, आणि दुरांदुर्भव्य म्हणजे अभव्या समान आहे तो, भलेही त्याच्यात पात्रता आहे तरी सुद्धा तो मोक्षाला जात नाही. म्हणजे अनुभव करत नाही. मग याच्यासाठी उदाहरण काय घेतलं होते आपण समजण्यासाठी. हां, इथं काय सांगितलं, आसन्न भव्य म्हणजे शिजणारे, ते शिजायला टाकले तसे ते मूग शिजत असलेले म्हणा. दुर्भव्य म्हणजे शिजतील, म्हणजे अजून त्यांच्याला आहे कॅपॅसिटी, ते शिजणार आहेत. तर भविष्यात शिजणार आहेत असे म्हण. कसं लिहायचं आहे ना, काय नुसतंच आपण वर्बली ऐकून माहिती आहे, कसं काय आचार्य लिहितात माहिती नाही. भविष्यात शिजतील असे. आणि हे कचुरमुगाप्रमाणे म्हटले का दुरांदूर भव्य. नाही नाही नाही, हे कुत्सर इथे येते. अभव्य कुत्सर इथे कचुरमुग. हे ते ज्यांच्यात पात्रता आहे शिजण्याची पण ते वाया गेलेत. म्हणजे काय म्हणायचं त्यांचं, नाही शेतातून तुमच्यापर्यंत न्यूज पर्यंत अनेक ठिकाणी वाया जातात ना, जिथं पायाखाली पडले, चुरा होऊन गेले, म्हणजे वेस्ट गेलेले असे ते, असं समजून घ्या. आता हे तुमच्या भाषेत म्हणून दिलंय बरं का मी. तर हे कुत्सर आहेत, ह्यांच्यात शिजण्याची पात्रताच नाही आहे असे ते आहेत. पण हे सगळे शिजू शकतायत, पण ह्यांना शिजण्याची सामग्रीच मिळाली नाही, किंवा काय म्हणायचं तशी त्यांच्यामध्ये काललब्धीच आली नाही की ते शिजतील, शिजले नाहीत. त्यांना म्हणायचं दुरांदुर्भव्य किंवा अभव्य समभव्य. ह्यालाच नाव द्या म्हणजे परत कन्फ्युजन नको. डायरी कुठे सोडणार. तर अभव्य सम म्हणजे भव्य तर आहे, सम्यक दर्शनाची, हां, सम्यक दर्शनाची पात्रता आहे, पण अनुभूती करणार नाही. हां, तसं त्यांच्याकडनं पुरुषार्थ होणार नाही आणि ते मोक्षाला जाणार नाही. म्हणजे आपण बघा कुठं आहे ह्याच्यात निर्णय करा आपल्याला. 6 महिने 8 समयात 608 जीव नियमाने मोक्षाला जातात. नाही, अभव्याला कधीच कॅटेगरीज नाही, त्याला ते बाउंड्रीज क्रॉस करता येत नाही. 3 नंबर ये भी नहीं जाएगा, ये भी यही आहे दोन. सिर्फ 608 जे आहेत ना सगळे याच्यातच आहेत. म्हणूनच तर मग म्हणतो ना, जी सिद्ध राशी आहे ना, अनंत म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा सुद्धा संसार राशी अनंत आहे. मग शंका विचारली ना त्यांनी मोक्षशास्त्रामध्ये वाचलेलो की त्याला 13-3 असं घेतलंय ना, संसार राशी 13 का 13-3 असं, ही सिद्ध राशी आणि ही संसार राशी आहे. तर त्यांनी विचारलं, असा अनंत काळ गेल्यावर सगळे जीव जातील ना मोक्षाला, तरी काम होईल ना, म्हणा की, कारण वन वे ट्रॅफिक आहे, वरून खाली कोण येणार नाही आहे म्हटल्यावर इथे संसार राशी सगळे गळत 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 एक दिवस सगळी संपणार की नाही, कधीतरी एकदा संपणार की नाही संपणार, सांगा. कळलं का प्रश्न काय नाही, अनंत आहे ना, निगोदातून तेवढेच येणार ना, निगोदातून तेवढेच बाहेर येतात ना. नाही येऊ देत की, मग तेच सांगतायत की असं येत 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 एक दिवस संपणार की नाही राशी ती. हे बरं जाऊ दे, ऍटलिस्ट रेशो तर बदलल, असं उलट तर होईल, 13-3 असं तर होईल की नाही. तसं पण नाही. का नाही, तर ती राशी मेंटेन करायला हे दोघ जण बसलेत. कोण, अभव्य संभव्य आणि हे अभव्य जीव. म्हणजे हे दोघं पण, दोघांची पण राशी अनंतच आहे शेवटी. म्हणून म्हटलं की एवढे जीव तर म्हणलं ना किती अनंत
मध्ये आपण पण वाचलं होतं अभव्यांचं प्रकरण. किती सांगितलं होती? किती जीवांच्या मागे एक भव्य जीव असतो? सॉरी, अनंत भव्य जीवांच्या मागे एक अभव्य जीव असतो. काय म्हणले? भव्य जीवांच्या मागं एक अभव्य असतो. म्हणून सुरक्षित समजा स्वतःला की आपण काय एक नाही आहे ते. स्वतःला अभव्य समजून मागं सरकू नका. भव्यत्वाचा पुरुषार्थ करा असं त्याच्यामध्ये आलं होतं वर्णींच्या प्रवचनमध्ये. म्हणजे अनंत भव्य जीवांच्या मागं एक अभव्य बस मी जीव. तर बोला. हे अभव्य जीव कधीतरी जाणारच ना मोक्षाला. नाहीच, त्यांच्यात पात्रताच नाही. कुत्सरमुख कधी शिजणार? तुम्ही पाणी घाला, तेल घाला, तूप घाला, काही शिजवायचं अनंत काळपर्यंत शिजवा, पण ते शिजत नाही. ते काढून टाकतो आपण, काढून शिजत नाहीत म्हणून. हां, तसंच अभव्यांना काढून टाकलंय मोक्ष राशीतनं. म्हणजे ते म्हणजे जीव कधीच मोक्षाला जाणार नाहीत का? नाही नाही, घाबरू नका. आपण नाही एवढं निर्णय करा की झालं की त्यांचं काय तर होऊ दे, आपल्याला काय करायचं. आपण आहे की नाही आपला निर्णय करायचं. मी भव्य आहे, मी जाणू शकतो ना स्वतःला, मला टेन्शन नको मग कसलं. त्या भव्यांना सगळं सानिध्य मिळालं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तशी योग्यता प्राप्त होत नाही की ते मोक्षाला जाऊ शकतील. त्यामुळं आपल्याला सानिध्य मिळाले, आपले भाव परिवर्तित झालेत. आत्ताच मी काल एक कॅसेट ऐकली त्या चर्चेची दुपारच्या, तर त्यात त्यांनी काय सांगितलं की म्हणले जो सम्यक दृष्टी झाला, ज्याला तो एक सुंदर अनुभव झाला आहे. म्हणजे त्यात त्यांच्या शब्दात मला भाव नाही मांडता येणार, पण त्यांचे शब्द एवढे छान होते की सुंदर अनुभव झालाय ना तुम्हाला, तर तो आत्मा इतका सुंदर आहे, त्याची अनुभूती इतकी सुंदर आहे की म्हणले परिणामांमध्ये सुंदरता येते त्याच्या. आणि मग जो सम्यक दृष्टी झाला त्याच्या त्या विकल्पाच्या भूमिकेत त्याला सहज हे भाव होतात, मी व्रत घ्यावं, महाव्रत घ्यावं, मुनी व्हावं, दीक्षा घ्यावी, अशी एक काय म्हणायचं वर चढत जातो तो परिणामातून. त्याला काही जबरदस्ती करावी लागत नाही. कारण अशी त्याला इतका काय म्हणायचं एक स्वतःला तसं त्यांनी गुड फील केलं आहे ना, आणि त्यामुळं त्याला ते बहिरंगामध्ये मग व्रताच्या निमित्तात विशुद्धी आहे, आणि विशुद्धीच्या निमित्तामध्ये हे व्रताचे भाव आहेत असं तिथं त्यांनी सांगितलं होतं. मग असंच सांगितलं की जो सम्यक दृष्टी जीव आहे ना, आपल्याला सानिध्य मिळालं आहे देवशास्त्र गुरूंचं, आपण स्वतः जिज्ञासू आहोत, आपण परीक्षा करू शकतो, स्वतःला जाणू शकतो, करा ना पुरुषार्थ. मग सगळं आपल्याजवळ आहे, विषय आपल्याजवळ आहे, साधन आपल्याजवळ आहे, मग काय राहिलं आहे मागं? फक्त पुरुषार्थ मागं पडला आहे आपला. मग तेवढं करा तर निर्णय झाला आपला. म्हणजे अनंत काळापर्यंत दुःख संपलं आपलं. आणि मग हे सगळे कॅटेगरी दोन्ही मागं राहिले, आपण ह्या दोघांमध्ये कुठंतरी बसणार. आणि मग आत्ता अनुभूती घेतली तर आसन्न भव्य लगेच तुम्हाला मोक्ष पण क्षणात मिळेल जर तसा पुरुषार्थ केला तर. म्हणजे मोक्ष आता सुखाचा अनुभव तर त्याच समयात आहे, पण तो मोक्ष कधी मिळेल तेव्हा मिळेल, त्याची आकुलता ज्ञानीला नसते. काय सांगत होते मी ह्याच्याबद्दल? अनंत भव्य जीवाच्या माग एक अभव्य जीव असतो. करेक्ट, ते सांगत होते की अनंत भव्य जीव गेल्यावर एक अभव्य जीव असतो. आणि ह्याचं जरासं उलटं घेतलं होतं पुढचं ह्यांच्यामधलं बरं का, ह्यांच्यामधलं. आता याच्यातला आणि याच्यातला डिफरन्स सांगितलं. म्हणजे आता असं म्हणा की अनंत भव्य जीव गेल्यावर एक अभव्य जीव असतो. तर अभव्य संभव्य पण अधिक आहेत असं घेतलं होतं. मी उद्या बघून सांगते चांगलं. म्हणजे अभव्य संभव्य जीव राशी जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आसन्न भव्य कमी आहेत. म्हणजे मी कन्फर्म बघून सांगते. हां, म्हणजे असं नाही आहे की तुम्ही जरी 608 जीव दर 6 महिन्याला गेले मोक्षाला तरी सुद्धा इथले जीव कमी झाले. म्हणजे उदाहरण सांगतात ना त्यांनी म्हणून तर की समुद्रातलं पाणी एक थेंब कमी झालं तर किती समुद्र कमी झाला. असं थेंब थेंब किती काळ काढा की तुम्ही.
किती काळ काढला तरी समुद्राची ती पाण्याची राशी किती कमी होणार आहे. म्हणजे शंकाकारांनी पण विचारलेली शंका चांगली होती की त्यात इन्कम नाही आहे, फक्त काय म्हणायचं क्रेडिट नाही आहे, सगळी डेबिटच चालू आहे, मग एक दिवस संपतंय म्हणा, असं त्यांची शंका होती. मग त्यांना खुलासा करून सांगितलं अनंतातनं भलेही थोडं थोडं गेलं तरीसुद्धा ती राशी न संपण्यायोग्य अनंत आहे. म्हणून फक्त आजपर्यंत अनंत काळ गेला हे बघून घाबरा, पण ह्याच्या पुढचा अनंत काळ आपल्याला घालवायचा नाही आहे दुःखामध्ये. तर आत्ता पुरुषार्थ करा, निर्णय करा आणि सम्यक्त्वाची प्राप्ती करून घ्या. ते माझ्याकडे अनंतातनं अनंत गेल्यावर अनंतच राहिले ना. हां अनंत. आणि ती राशी पण अशी आहे म्हटलं की अनंतानंतात, म्हणजे काय म्हणायचं ते तीन नाही तीन घेतो ना आपण, परितानंत, युक्तानंत आणि अनंतानंत. तर अनंतानंत रूपाने जीवराशी आहे, त्या म्हणजे अनंतामधलं पण मॅक्झिमम अनंत अशी ही संसार राशी आहे. आणि मग त्यातनं किती जरी गेले तरीसुद्धा ते सुद्धा अनंत आहेत, सिद्ध, कमी नाही आहेत, पण तरीसुद्धा ते कमी आहेत. म्हणजे याच्या समोर ते कमी आहेत असं समजून घ्या. म्हणून त्यांची पण तरी त्यांच्यामध्ये पण कंपॅरिझन केलं, हे अनंत कमी आहेत आणि ते अनंत जास्त आहेत, मोजले कसे हो मग. त्याला अंत नाही आहे आणि त्याला काही लिमिट्स नाही आहेत. केवळ ज्ञानीचा विषय तो, केवळ ज्ञानीचा विषय. भेटून या आणि विचारून या किती आहेत अनंत, म्हणजे आपणच केवली होणार. बरोबर. मग काय निशंकच, सगळ्या शंकांचं समाधान एका वेळात. केवली व्हा, चांगलं आहे. तर काय चाललं होतं की तेच क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनिधन आहेत ते जीव. क्षायिक भाव म्हणजे जे कोणी भव्य जीव आहेत त्यांच्याकडंच क्षायिक भावाची प्राप्ती आहे. जे अभव्य जीव आहेत त्यांना कुठल्याही कर्माचा क्षय नसतो, त्यामुळं क्षायिक भाव नसतात. क्षायक्षमिक भाव असू शकतात पण क्षायिक भाव नाहीत. नच साधित्वात सनिधनत्वम क्षायिक भावस्य आशंक्यम. माझ्याकडे मी ते अभव्याचं विषयीमध्ये थोडंसं काहीतरी प्रश्न उत्तर आली होती म्हटल्यावर अनेक ग्रंथातनं मी अभव्य जीव शोधून काढले आणि त्यांचं कथन ते मी उद्या वाचते पाहिजे तर. म्हणजे विशेष माहिती कळाली की काय असतं नक्की. आपल्याला फक्त एवढंच ब्लँकली माहिती आहे की जे जात नाहीत मोक्षाला बास त्यालाच अभव्य म्हणतात, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये पण अजून कळून घेण्यासारखं खूप आहे. ते समजून कशासाठी घ्यायचं, ही लक्षणं आपल्यात नाही तर आपण सेफ आहे. किंवा ही लक्षणं दिसून आली नाही आली तर त्याच्यावरनं तरी आपल्याला आपला निर्णय करायचा, दुसऱ्याचा नाही. त्यामुळं स्वतःचा निर्णय करण्यासाठी हे सगळं वापर करायचा. क्षायिक भाव फक्त चतुर्थ काळात केवलींच्या पादमूलातच होतोय ना. बरोबर. क्षायिक सम्यक्त्व सुरुवात झाली ना, चतुर्थ गुणस्थानापासून क्षायिक सम्यक्त्व म्हणजे क्षायिक भावाची सुरुवात झाली. मग पुढं क्षायिक चारित्र्याची प्राप्ती झाली 8व्या गुणस्थानामध्ये. मग नंतर हे सगळ्या ज्ञानावरण दर्शनावरण आदिकांचा क्षय झाला, त्याच्या अपेक्षेने ते क्षायिक भाव. किंवा आता क्षायिक नवलब्धी ज्या आहेत त्यांची प्राप्ती तर 13व्या गुणस्थानामध्ये. म्हणजे अनंत ज्ञान, अनंत दर्शन वगैरे ह्याची प्राप्ती जी म्हणजे क्षायिक नवलब्धीमध्ये जे घेतो ते त्यातले अनेक प्रकार केवलींमध्येच घडतात. म्हणजे हे 5 भाव बघताना ते पण सूत्र बघायचे तत्वार सूत्रचे, की त्यातले कुठले भाव कुठल्या अपेक्षेने साधी शांत आहेत, कुठल्या अपेक्षेने साधी अनंत आहेत, किंवा अनादी शांत आहेत, किंवा अनादी अनंत आहेत. हे सगळे ते 5 भावाचे भेद बघत असताना त्याच्यामध्ये चांगलं खुलासा होईल उलट. जसं परवा लावलं होतं काय आपण औदैहिक भावाचं मोक्षशास्त्राच्या वेळेस वाचताना अज्ञान हा भेद आलाय ना. औदैहिक भावामध्ये पण अज्ञान आहे आणि क्षायक्षमिक भावामध्ये पण अज्ञान आहे. मग त्या दोघात काय फरक आहे असा प्रश्न आला होता आणि उत्तर पण दिलं होतं. सांगा. काय नाही ना काकी, आठवते का? औदैहिक ज्ञान आणि शैक्षणिक ज्ञान ना. सांगते, एक मिनिट. कोण होता अजून? निखिलीताई
संगीता काकी तुम्ही पण होता बहुतेक. म्हणजे चांगलं खुलासा झालं होतं त्याच्यावरून आपल्याला. राजवरती किती कविता नाही आहे. औदयिक अज्ञान आणि क्षयक्षमिक अज्ञानमध्ये काय फरक आहे? तत्वार्थ राजवार्तिक लिहिलंय, मोठं लाल पुस्तक आहे. कोणाला आठवते सांगा. क्षयक्षमिक अज्ञाने हे 12व्या गुणस्थानात जातं आणि औदयिक अज्ञान आहे ते 4थ्या गुणस्थानात. का काय फरक आहे दोन्हीमध्ये? दोन्ही अज्ञानामध्ये काय फरक आहे? तेच ना की तुम्हाला हे तुमचं मिथ्यात्व गेलं की औदयिक अज्ञान जातं आणि जेव्हा तुम्हाला शाईक म्हणजे केवळ ज्ञान होतं तेव्हा तुमचं हे क्षयक्षमिक अज्ञान जातं. काय लिहिलंय नाही ना काकी? क्षयक्षमामध्ये कर्णानियोगाचं ज्ञान नसणं त्याला म्हणजे क्षयक्षमिक अज्ञान. म्हणजे आता आहे क्षयक्षमा आहे पण आणि आपण असं प्रश्नोत्तर रूपानेच घेतलं होतं, 2-3 ग्रंथातनं काढून वाचलं होतं आपण. छान घेतलं होतं, उदाहरण पण घेतलं होतं. क्षयक्षमिक भावाचे भेद किती सांगा? 18. कुठले कुठले? मती श्रुत अवधी मन पर्याय. पुढं क्षयक्षमिक सम्यक दर्शन, क्षयक्षमिक चारित्र. पुढं किती झाले? 6. 4 ज्ञान, 3 अज्ञान घ्यायचे ना. 3 अज्ञान ह्याच्यामध्ये घ्यायचे. कुमती, कुश्रुत आणि कुअवधी. 3 दर्शन, 5 लब्धी, सम्यक दर्शन, क्षयक्षमिक चारित्र आणि संयमान संयम. हे 18 क्षयक्षमिक भावाचे भेद आहेत. तर त्यांनी मोक्षशास्त्रामध्ये चांगलं घेतलं होतं खुलासा. तुम्ही थोडं घ्या पुढचं, मी हे सांगते. हां लिहिलं, 1 मिनिट इथं वाचते. म्हणजे सामान्य आहे हे पण. अज्ञान 3 प्रकारचं आहे. कुमती किंवा मती अज्ञान, श्रुत अज्ञान आणि विभंग अवधि ज्ञान. इनके भी पूर्व के समान क्षयक्षमिकपना ही समझना चाहिए. इनमें ज्ञान एवं अज्ञान का विभाग मिथ्यात्व कर्म के उदय और अनुदय से होता है. म्हणजे हे कुज्ञान आणि सुज्ञानामधलं भेद सांगायला लागले. जे क्षयक्षमिक मतिश्रुत ज्ञान आहे ते मिथ्यात्वाच्या उदयात निमित्त असेल तर तिथं म्हणलं अज्ञान किंवा कुज्ञान म्हणायचं. आणि जे मिथ्यात्व कर्मरहित आहे असं ते सुज्ञान. मग याच्यात काय सांगितलं होतं जयश्री काकींनी? एक पॉईंट की म्हणले आपण मिथ्यात्वामुळं नाही लावायचं. जीवाचे परिणाम तसे आणि बहिरंगामध्ये निमित्त मिथ्यात्वाचे. मिथ्यात्वाने केलं असं नाही आहे, कर्ता कर्म संबंध नाही. काय म्हणले मामी? मिथ्यात्वामुळं कुज्ञान नसतं, जीवाचे परिणाम तसे झालेत आणि तिथं बहिरंगामध्ये निमित्त मिथ्यात्वाचा उदय आहे. त्यामुळं मिथ्यात्वाने केलं असं नाही. अज्ञानी कोण बनवतं? मिथ्यात्व. असं म्हटलं तर दोष आला. कारण परद्रव्य आहे ते आपल्याला अज्ञानी बनवत नाही. पुद्गल कर्म आहेत ना मिथ्यात्व कर्म प्रकृती म्हणजे. त्यामुळं त्याच्या उपचाराने म्हणलं जाईल निमित्त नैमित्तिक रूपाने, पण कर्ता रूपाने नाही. मिथ्यात्व कर्म के उदय से असं लिहिलेलं असतं सगळीकडं. ये तीनों ज्ञान अज्ञान कहलाते हैं और सम्यक दर्शन के कारण यही ज्ञान सम्यक ज्ञान कहलाते हैं. मी बघून सांगते पाहिजे.
तुम्हाला अभ्यास देते नाही तर मीच मग करणार आहे सगळा अभ्यास. अज्ञान कशाला म्हणायचं? आम्ही ज्ञानावरून पाहून ठेवतो, उद्या सांगतो. हा ओके. आहे, तुम्हाला पाहिजे कारण आधार हा. सांगते मी. मोक्षशास्त्र आहे ना रामजीबाईंचं, त्यांच्याकडं पण त्यांनी हा. क्वेश्चन आन्सर्सच घेतले. हो. दुसऱ्या अध्यायातले जे औदयिक हा, आणि ते. क्षयपश्रमिक भावाचे सूत्र आहेत ना, तेवढंच दोन हा. सूत्रामध्ये एक विश्लेषण बघा, समजेल. मग ते अज्ञान तेव्हाच खुलासा झाला होता, तेव्हाच घेतलं होतं. हां तेच की. हां दुसऱ्या अध्यायातलं सूत्र 6वं सूत्र आहे, 6वं आणि त्याच्या आधीचं सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये खुलासा केला आहे त्यांनी. मग तिथं क्वेश्चन आन्सर्स रूपाने घेतलं आहे व्यवस्थित. त्यामुळं तेवढं बघितलं तरी पण कळेल की अज्ञानाचे दोन्हीकडं प्रकार का घेतले. औदयिक अज्ञान म्हणजे काय आणि क्षयपश्रमिक अज्ञान म्हणजे काय. शैक्षणिक कुठंतरी क्वेश्चन घेतलंय परत तो, पण आता लगेच मिळणार नाही मला, बघून सांगते. तर ठीक आहे, काय चाललं होतं आपलं की जे क्षयिक भावाच्या अपेक्षेने तेच जीव साधी अनिधन आहेत, म्हणजे साधी अनंत आहेत. नच साधित्वात सनिधनत्वम क्षयिक भावस्य आशंक्यम. आणि साधित्व असल्यामुळे क्षयिक भावाचं सनिधनपणा शंका करण्यायोग्य नाही. काय कळलं? शंकाकारांनी शंका विचारली आहे. जे जे साधी असतं ते नियमाने ज्याला ज्याला आधी आहे त्याला त्याला अंत असायलाच पाहिजे. मग तुम्ही असं कसं म्हणता की क्षयिक भाव साधी अनंत असतात? हे काय तुमचं म्हणणं बरोबर नाही असं शंकाकार विचारतोय. साधीपणा असल्यामुळे क्षयिक भावाला सनिधनपणा आहे असं माना, असं शंका असताना सांगतात की नाही. साधी असला तरी सुद्धा क्षयिक भाव शांत नाही तर अनंत आहे. कुठल्या अपेक्षेने? सह खलु उपाधी निवृत्तौ प्रवर्तमानः सिद्धभावः इव सद्भावः एव जीवस्य सद्भावेन च अनंताः एव जीवाः प्रतिज्ञायन्ते. तो खरोखर उपाधीने निवृत्त झालेला, तो क्षयिक भाव उपाधी दूर झाली असताना होतो. कुठली उपाधी? कर्मांची उपाधी. जे काय उदय किंवा उपक्षम होता ती उपाधी दूर झाली असताना जीवाला जे भाव होत आहेत त्याचं निमित्त असताना ते झाले क्षयिक भाव. त्यामुळे उपाधी दूर झाली असताना क्षयिक भाव होतात, म्हणून प्रवर्तमान होतात. म्हणून सिद्ध भावाप्रमाणे जीवाचा सद्भावच आहे. म्हणजे सिद्धांमध्ये जसे भाव आहेत तसाच भाव आहे इथं उपाधीच्या अभावामध्ये. कारण सिद्धांमध्ये सगळ्या उपाधी नष्ट झाल्यात आणि आत्ता इथं ज्याला क्षयिक भावाची प्राप्ती झाली त्याला आंशिक का असे ना तरी सिद्धांप्रमाणे ते भाव प्रगट झालेत. मामी काय म्हणले? तो भाव कर्म उपाधीचा जेवढे कर्म गेले तेवढ्यापेक्षेने सिद्धत्व प्रगट झालंय ना. आता आंशिक का असे ना शुद्धी प्रगट झाली आहे म्हणून. मग हां तो भाव कर्म उपाधीचा क्षय झाला असताना होतो. म्हणून क्षयिक भाव हा जीवाचा सत्भाव आहे, सतरूप भाव आहे. तो जसा आहे तसं स्वरूप प्रगट झालंय, भलेही आंशिक का असे ना शुद्धी त्याच्यामध्ये प्रगट झाली आहे. आणि सत्भावाने तर जीव अनिधनच आहेत हेच स्वीकृत आहे. म्हणजे जे जे सतरूप भाव आहेत जीवाचे त्याच्या अपेक्षेने जीव अनंत आहे. काय कळलं? सतरूप भावाच्या अपेक्षेने जीव अनंत आहे, कारण जसा आहे तसा भाव प्रगटलाय शाईक मध्ये. कर्माच्या प्रगटला त्याच्या अपेक्षेने साधी म्हणलं, पण जे आता कधीच नष्ट होणार नाही त्याच्या अपेक्षेने ते अनंतच आहे. अनादि निधन. क्षयिक भावाच्या अपेक्षेने जीव अविनाशी आहेत. हां पुढं हां असं प्रगटला म्हणून साधी झाली ना, त्याची आधी सुरुवात झाली. असं नाही आहे की पूर्वीपासून क्षयिक भाव आहे तुमच्याजवळ. तसं असतं तर अनादि अनंत म्हणावं लागलं असतं. क्षयिक भाव अनादि अनंत नाहीत, कारण त्याला सुरुवात असल्यामुळे. काय वाक्य?
म्हणून ते साधी आहे. आणि जर अनादी अनंत म्हटलं तर तो स्वभाव होऊन जाईल. त्याला क्षायिक म्हणजे कर्म उपाधीचं निरपेक्ष म्हणावं लागेल, जसं की पारिणामिक भाव आहे. मग तिथं कर्म उपाधीच्या क्षयाचं निमित्त असताना हे प्रगटलेत, म्हणून क्षायिक भाव आणि पारिणामिक भावामध्ये जरासा भेद केला. काय पर्यायार्थिक न्यायाने क्षायिक भाव दाखवतोय आपण, आणि द्रव्यार्थिक न्यायाचा विषय आहे तो पारिणामिक भाव आहे. झोप यायला लागली सगळ्यांना. नाही, पारिणामिक भाव निरपेक्ष आहे आणि क्षायिक भाव कर्माची अपेक्षा आहे. बरोबर. कर्माच्या क्षायिक अपेक्षा आहे. हां, आणि पारिणामिक भाव विषय आहे आणि क्षायिक भाव हे निरपेक्ष. साधन आहे. फरक काय तर करा तुम्हाला करायचं असलं तर तसं. बरोबर. पारिणामिक भावात आणि क्षायिक भावामध्ये काय फरक आहे? पारिणामिक भाव विषय हा आणि साधन. द्रव्यार्थिक न्यायाचा विषय आहे, विषय. क्षायिक भाव हा पर्यार्थिक न्यायाचा विषय आहे. परत पारिणामिक भाव हा अनादी अनंत आहे, क्षायिक भाव साधी अनंत आहे. परत पारिणामिक भाव हा विषय रूपाने उपादेय आहे, क्षायिक भाव हा साधन रूपाने उपादेय आहे. पुढं पारिणामिक भाव कर्मनिरपेक्ष अनादी अनंत. असतो, हा, अनादी सांगितलं. अनंत हा. असतो. हे झालं की अनादी अनंत. कर्माची झालं, हा. सापेक्षता नाही. क्षायिक भावामध्ये तिथं कर्माच्या क्षयाची अपेक्षा आहे. हां, बरोबर. प्रगट होत असताना कर्माच्या क्षयाची अपेक्षा असते. म्हणून सांगितलं होतं ना, जेव्हा एकदा सिद्ध पर्याय प्रगट झाली तो क्षण, बरं का, म्हणजे 14 गुणस्थानाचा अंत मामी, 14 गुणस्थानाचा अंतिम समय वेळ आणि सिद्ध अवस्थेचा उत्पाद झाला. त्या पहिल्या समयामध्ये 8ही कर्मांच्या क्षयाचं निमित्त असताना ती सिद्ध दशा प्रगट झाली. त्यामुळं तो क्षायिक भाव म्हणा किंवा ते उपलब्धी त्यांची जी असेल ती. आता त्या पहिल्या पर्यायामध्ये कर्मांच्या क्षयाची अपेक्षा आहे म्हणून त्याला क्षायिक भाव म्हणलं. दुसऱ्या पर्यायात कसं, कुठं काय क्षय झाला? सिद्ध अवस्थेचा पहिला क्षण ठीक आहे, मागच्या सगळ्या संसारी दशेतल्या पापाचा अभाव झाला, कर्मांचा अभाव झाला म्हणून ही पहिली पर्याय प्रगटली. तिथं म्हणलो आपण कर्मांच्या क्षयाच्या निमित्तात प्रगटली ही पर्याय. दुसऱ्या पर्याय तो ही सिद्धच आहे आता परत अनंत काळपर्यंत. क्षायिक का म्हणायचं त्याला, असा प्रश्न आहे आमचा. क्षय झाला नाही तशी ना? शुद्ध 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 क्षयाची शुद्ध अपेक्षा रूपाने कुठं आहे? नाही. हा, मग याला क्षायिक म्हणू नका. कर्माच्या अपेक्षेने इकडून म्हणते, इकडून स्वभावाच्या अपेक्षेने शुद्ध शुद्ध प्रकट. मग पारिणामिक म्हणा. क्षायिक का म्हणायचं त्याला? म्हणूनच की तेच तिथं ठोकताळा करून ठेवलंय की पारिणामिक भाव हा विषयच आहे. विषयाच्या अपेक्षेने कोण पण असू दे पारिणामिक भावच घटवणार. जेव्हा साधन रूपाने सांगतोय त्यावेळी क्षायिक भाव लावतोय, पण आता जेव्हा अरिहंत दशेमध्ये पण केवळ ज्ञान प्रकट झालं, ज्ञानावरण कर्माचा समूळ नाश झाला, तिथं त्या क्षयाचं निमित्त असताना पहिली पर्याय प्रगट झाली केवळ ज्ञानाची. दुसऱ्या समयात ज्ञानावरणाचा क्षय झाला नाही, तिसऱ्या समयात झाला नाही, मग त्याला क्षायिक ज्ञान का म्हणता? हा, उपचाराने म्हणलं जातं, तिथं वास्तविक क्षय नाही. परंपरा रूपाने तुम्ही किंवा भूत न्यायाने वगैरे सांगितलं जातं की कर्मांच्या क्षयात ही अवस्था प्रगट झाली आहे, त्यामुळं तीच अवस्था निरंतर राहणार आहे. म्हणून तिथं भलेही कर्मांचा क्षय वर्तमानात नाही होत आहे, तरी सुद्धा क्षयाच्या निमित्तातच ह्या पर्याय प्रगट होणार आहेत पुढच्या. त्यामुळं जी पर्याय पहिली प्रगट झाली तिचाच आरोप अन्य सगळ्या पर्यायांवर पुढच्या येणार की ते सगळे क्षायिक भाव आहेत. समजलं म्हणा? मग अर्यंत अवस्थेत पण तसंच म्हणावं लागेल का? ध्यान उपचाराने आहे, कारण तिथं कोणत्या कर्मांचा क्षय नाही म्हणून. आता ते ध्यानाचा विषय वेगळा. आता इथं केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने सांगते ना. क्षायिक ज्ञान, अर्यंत दशेतलं क्षायिक ज्ञान आहे ते पहिल्या पर्यायामध्ये अपेक्षा आहे, कर्मांचा क्षय झाला असताना प्रगट झालं. दुसऱ्या तिसऱ्या पर्यायांमध्ये ज्ञानावरण कर्मच नाही आहे, मग केवळ ज्ञानाला क्षायिक ज्ञान म्हणायचं का नाही म्हणायचं? मग त्यासाठी सांगितलं की तिथं पूर्व पर्यायाच्या मध्ये जसं कार्य झालंय त्याच्या उपचारच अन्य सगळ्या पर्यायांवर केला जाणार. त्यामुळे त्या सगळ्या तसंच क्षायिक ज्ञानामध्ये पण लावता येईल की पहिल्या पर्यायात कर्माचा क्षय झालाय पण दुसऱ्या पर्यायाला उपचार आणि क्षायिक पर्याय. सगळ्या क्षायिक भाव सगळ्या भावांमध्ये हीच अपेक्षा लावायची. सिद्ध दशेमध्ये सुद्धा किंवा क्षायिक सम्यक्त्वामध्ये पण म्हणा. आता पुढं काय क्षय करायला मिथ्यात्वच राहिलं नाही तिथं.
कोणाचं क्षय करणार आहे? हां, आणि मी परवा एक काय हे सांगितलं होतं का मी प्रकरण इथं, की श्रेणिक तीर्थंकर प्रकृतीचं बंद करतोय का नाही असं, हे इथं मी घेतलं होतं का ऑनलाईन? हां, तर ते जरासं माझं चुकल्यासारखं वाटतं बरं का. मी आज खुलासा करते परत एकदा की श्रेणिक राजा पहिल्यांदा मिथ्यादृष्टी होता, नरकायूचा बंद केला, आणि मग नंतर सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली जेव्हा की मुनींकडनं उपदेश मिळाला. तिथून समोर शरणात गेला, क्षयिक सम्यक दर्शनाची आणि तीर्थंकर प्रकृतीची प्राप्ती झाली तिथं केवलींच्या पादमूलामध्ये. आता तिथून तो जीव नरकात जाणार आहे. तर तुम्ही म्हटल्यासारखं त्याचं सम्यक्त्व तर ढळणार नाही आता, कारण जो जो जीव नरकात जन्मणार असतो एका अंतर्मुहूर्तासाठी मिथ्यात्वात जातो आणि पर्याप्ती पूर्ण करून सम्यक दृष्टी होतो. क्षयक्षम सम्यक दृष्टी हा क्षयिक सम्यक दृष्टी असल्यामुळं तो मिथ्यात्वात जाणार नाही, त्यामुळं त्याच्या तीर्थंकर प्रकृतीमध्ये खंड पडत नाही. म्हणजे मी हे सांगताना असं म्हणले होते की नरकामध्ये जन्मताना अंतर्मुहूर्तासाठी थांबतो, पण ते क्षयक्षम सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने लावायचं. जसं की रावण, तर रावण नाही, कृष्णाने बंद केलाय तीर्थंकर प्रकृतीचा, पण क्षयक्षम सम्यक्त्वात केलाय, त्यामुळं जन्मताना तिसऱ्या नरकात जन्मणार होता. मग तिथं जाताना अंतर्मुहूर्त मिथ्यात्वात गेला, तोपर्यंत मिथ्यात्वामध्ये तीर्थंकर प्रकृती बांधली जात नाही. मग तेवढ्या काळासाठी बंद थांबला आणि तिथं जाऊन पर्याप्त झाला की तिथं पुन्हा सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि बंद सुरू झाला. का? कारण 4थ्या गुणस्थानापासून 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंतच तीर्थंकर प्रकृतीचा बंद ध्रुवबंदी म्हटला जातो. खालच्या वरच्या गुणस्थानांमध्ये बंद नसतो, त्यामुळे त्या अपेक्षेने म्हणून त्याला अध्रुव पण म्हटलं जातं. मग जेव्हा तो श्रेणिकाचा जीव मिथ्यात्वाला प्राप्त झाला नाही म्हणून त्याच्या तीर्थंकराचा बंद खंड पडला नाही. मी हे सांगताना जरा असं काय कुठं मला नाही आठवत आहे, पण बहुतेक थांबताय असं मी बोलले होते वाटतं. तर क्षयक्षम सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने थांबतो, क्षयिक सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने थांबत नाही. झाला खुलासा. आणि एक कोणाचं तरी शंका होती रावणाने तीर्थंकर बांधलंय का नाही, तर अजून बांधलेलं नाही. पुढं बांधणार आहे अजून. सगळ्याची चिंता तुम्हालाच. ते कधी तर बांधू देत आणि कधी तर जाऊ देत. सगळ्याला हे असलं दुसऱ्याचं तीर्थंकर होणार आहे का, मोक्षाला जाणार आहे का, मी जाणार आहे का हे बघा आणि आपलं निर्णय करा. माझं काय चुकलं वगैरे स्वर्गातले देव तिसऱ्या नरकापर्यंत जाते उपदेश द्यायला का पहिल्या? तिसऱ्या. नाही, तीर्थंकर प्रकृती बांधतो की, कारण आता साक्षात उदाहरण आहे श्रेणिकाचं म्हणल्यावर गेलाय की तो तिथं. फक्त कसं लावायचं हे नव्हतं लागत की तिथं नरकात जातोय आणि तीर्थंकर पण बांधतोय असं कसं. कारण तीर्थंकर ही शुभ प्रकृती आहे ना, प्रशस्त प्रकृती, आणि मग नरकाला जाणारा जीव पापाची बहुलता असल्यामुळे तिथं जन्मतोय, अशुभाची वगैरे. मग दोन्हींचं कसं मेळ बसवायचा असा प्रश्न होता. पण मग क्षयिक सम्यक दृष्टी आहे तर सोनल काय म्हणले? कारण 4थ्या गुणस्थानातून खाली येतच नाही तो जीव. मग जो खालच्या नरकात गेलाय ना, पहिल्या नरकाच्या अपेक्षेने तर तिथं क्षयिक सम्यक दृष्टी जन्मू शकतो. तीर्थंकर घेऊन गेला असेल तर निरंतर बंदी असणार. पण जो खालच्या नरकात जाणार आहे ना, त्याला नियम आहे की तो मिथ्यात्वात जाऊनच नरकात जन्मतो. म्हणजे इथून मेला मग त्याचं काय पण असू दे त्याच्या सत्तेमध्ये, पण तिथं जाऊन जन्मताना मिथ्यात्व सहितच जन्मणार. पहिल्या नरकाच्या खाली जन्मल्यानंतर करेल की परत सम्यक्त्व, पण जन्मताना नियम आहे की मिथ्यात्व सहितच जन्मतो. मग त्यामुळं तिथं जो जो जन्मलाय ना, आत्ता लक्ष्मण, रावण, कृष्ण सगळे तिथं मीटिंग चालू आहे सगळ्यांची, आणि मग ते मिथ्यात्व सहितच जन्मलेत. आणि मग त्यामुळं तिथं गेल्यावर सम्यक दृष्टी झाले आणि मग तीर्थंकराचा बंद सुरू झाला परत. म्हणजे असं जरा असं खुलासा झालं म्हणून सगळ्यांना सांगावं वाटलं. ते माझं काय चुकलेलं असेल तर तेवढं करेक्ट करून घ्या. जाणा भव्य भव्याच्या अतीत निज ध्रुव स्वभाव जाणा. हा शुद्ध सिद्ध आत्मा कर्मनिरपेक्ष आहे. स्वभाव जाणा.
पारिणामिकभावस्वरूपोऽहम् निष्कर्मस्वरूपोऽहम् ॐ विसर्जन नमो हरिः